नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण शेतकरी संवाद या कार्यक्रमात आज आपण भोसे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक अ, अनवर शेख साहेब यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर्वप्रथम भोसे फार्मर प्रोड्युसर कंपनीविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊयात, की 2013 मध्ये विठ्ठल शेतकरी बचत गटाचं रूपांतर 2015 मध्ये भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीत झालंय. म्हणजे 2013 मध्ये विठ्ठल शेतकरी बचत गट या नावाने हा ग्रुप कार्यरत होता. त्यानंतर एम-एस-सी-पी प्रोजेक्टमध्ये क्लिनिंग रेटिंग सुविधा कंपनीला उपलब्ध झाली. गव्हापासून आटा उत्पादित करून सिरम, किर्लोस्कर यासारख्या कॉर्पोरेट कंपन्या आणि डीमार्ट सारख्या रिटेलर्सला थेट विक्री सुरू केली आहे. अगदी छोट्या स्केलवर सुरू असलेलं काम आज चांगला आकार घेताना दिसतंय. विशेष म्हणजे 19-20 मध्ये भोसे फार्मा प्रोड्युसर कंपनीने 850 टन आटा विक्री केली. म्हणजे आज बघा की 2013 मध्ये विठ्ठल शेतकरी बचत गट हा बेदाणा प्रक्रिया व विक्री व्यवसाय करत होता. आजही तो व्यवसाय सुरू आहे आणि 19-20 मध्ये 30,000 बेदाणा बॉक्सची विक्री भोसे फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून झाली. यातला विशेष मुद्दा असा आहे की बेदाणा प्रक्रियेत जम बसला असतानाही आट्यासारखी आणखीन एक नवीन कमोडिटी आपल्या प्रॉडक्ट लाईनमध्ये भोसे एपीसीने ॲड केलेली आहे. आज सोलापूर जिल्ह्यात बेदाण्याचा व्यवसाय चांगलाच आकार घेताना आपल्याला दिसतोय, विस्तारतोय हा व्यवसाय. परंतु या व्यवसायात सॅच्युरेशन येणार हे 5 वर्षापूर्वी ओळखून भोसे फार्मा प्रोड्युसर कंपनीने नवनवीन प्रॉडक्ट लाईन सुरू करण्याचा जो विचार आहे तो किती समयोचित आहे हे आज आपल्याला दिसतंय. सध्या आटा निर्मितीला जोड म्हणून मका भरडा विक्रीचा व्यवसाय सुद्धा कंपनीने सुरू केला आहे आणि लवकरच मिल्क प्रोसेसिंगचं कामही उभं राहणार आहे. म्हणजे आणखीन 2 कमोडिटीज भोसे फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या जो पोर्टफोलिओ आहे त्याच्यात ॲड होतील. तर अशा प्रकारे समस्या असो, कोविड सारख्या एका मोठ्या समस्येमधनं हळू आपला व्यवसाय अतिशय व्यवस्थित स्ट्रीमलाईन करण्याचं आव्हान होतं. या सगळ्या प्रक्रिया पार पाडताना अ, शेख साहेब यांना मी सर्वप्रथम असं विचारेन, की ॲज ऑन डेट आत्ता अ, कोरोनाच्या काळातनं आपण कंपनी बाहेर काढल्यानंतर आज आपण कशा पद्धतीने आपल्या कामकाजाच्या पद्धती रोटेट होतायत, त्याविषयी जरा सांगा? नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्वप्रथम मी अग्रमनचे आभार मानतो की आज भोसे ॲग्रोच्या वतीने जे आम्हाला बोलवलं गेलं त्याबद्दल मी अग्रमनचे आणि सरांचे आभार मानतो. तर साधारणतः लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एक गोष्ट सर आवर्जून शिकायला मिळाली की आम्ही आट्याच्या कामामध्ये सुरुवातीला फक्त 25 आणि 50 किलो मध्ये आम्ही वाटचाल करत होतो आणि बरोबर. त्याच्यामध्ये कंपन्यांना सप्लाय देत होतो कारण की तो सॉफ्ट सप्लाय वाटत होता आम्हाला. पण हो. काही जसे अनुभव आम्ही बेदाण्यातनं घेतले की वर्षातनं 3च महिने युनिट चालायचं आणि 8 महिने बंद राहायचं. म्हणून हो, हो. क्लिनिंग, ग्रीडिंग आणि आट्याकडे वळलो. पण हां, हां. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लक्षात आलं की 5 किलो आणि 10 किलो मध्ये सुद्धा ब्रँडिंग आणि मार्केटिंग केलं पाहिजे. आणि हो. मला सांगायला आनंद वाटतो की आता आम्ही ते 5 आणि 10 किलोचं हो. ब्रँडिंग करून पाऊच पॅकिंग डिझाइन करून लॉकडाऊन नंतरनं झटपट आम्ही मार्केटमध्ये उतरवलं. आम्ही आता वाशी आणि पुणेमध्ये त्याचं चालू केलेली आहे विक्री 5 आणि 10 किलो मध्ये. म्हणजे अरे वाह! लॉकडाऊन मध्ये काही गोष्टी थांबायला लावणाऱ्या होत्या आणि लॉकडाऊन नंतरनं त्या अडचणीमुळे काही गोष्टींवरती मात करून पुढे जायची वेळ प्रत्येक उत्पादक कंपन्यांसमोर आलेली आहे. बरं. बरोबर. अगदीच. अ, तुम्ही अगदी राइटली सांगितलं, की आपण म्हणजे मार्केटची जशी गरज आहे त्या पद्धतीने त्याचा व्हॉल्यूम आणि विक्रीच्या पद्धती तुम्ही सेट केल्या गेल्यात. अ, शेख साहेब आपल्या ह्या कार्यक्रमाचा जो प्रमुख उद्देश आहे, की जसं आता अ, आपल्याकडून जाणून घ्यायला हे आवडेल, की बऱ्याचदा असं होतंय, की भोसे फार्मा प्रोड्युसर कंपनीचं जे एक बिझनेस मॉडेल आहे, आपला हेतू असा असतो या शेतकरी संवादातनं, की अशा प्रकारे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे बिझनेस मॉडेल्स उभे राहावेत. तर आपण जी आटा तयार करून डी-मार्टला सारख्या इन्स्टिट्यूशन्सला आपण सप्लाय करण्याचा जो उपक्रम चालवला, तर तसाच जर उपक्रम अन्य तालुक्यांमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना
किंवा शेतकरी गटांना करायचं असेल, तर त्या संदर्भात काय आपण मार्गदर्शन कराल? किंवा कशा पद्धतीने हे काम पुढे नेलं पाहिजे? ऍक्च्युली सर आता विषय काय आहेत की आपल्या कुठल्याही उत्पादक कंपन्यांसमोर म्हणजे जेवढी माझी भेट झाली किंवा मी जेवढ्या कंपन्यांना भेटलो, आता जसं आमच्या एमएससीपीतनं 14 कंपन्या आमच्या सोलापूर जिल्ह्यात झाल्या. हो, पण त्याच्यातल्या 4 कंपन्या वगळता 10 कंपन्या पुढे जाऊ शकल्या नाहीत. बरोबर. बिझनेस मॉडेल किंवा जे काय असेल तर सगळ्यांनी क्लिनिंग ग्रेडिंग किंवा मार्केटिंगसाठी आले होते. आणि बरोबर, बेसिकली सर ज्या टायमाला एमएससीपीतनं कंपन्या उभ्या राहिल्या आणि पुढं मार्केटिंगला ज्यावेळेस जायची वेळ आली, तर बरोबर. प्रत्येक कंपनीचं एकच म्हणणं असतं की साहेब आम्ही प्रोडक्शन करतोय, उत्पादन करतोय, पण आमचं विकलं जात नाही. हां, त्या बरोबर. टायमाला प्रोग्राम झाले, बायर सेलर मीट झाल्या, त्यांच्या गाठीभेटी झाल्या, पण त्याच्यातनं कितीपट निष्पन्न झालं किंवा त्याच्यावरती त्या प्रोग्रामवरती किती डिपेंडन्सी कंपनीने ठेवायची होती, प्रत्येकाने ठरवायला पाहिजे होतं. बऱ्याच कंपन्यांनी काय केले, कार्यक्रम अटेंड केले, नियोजन केले आणि ती लोकं थांबली. पण ते सोल्युशन होतं 5 वर्षाचा प्रोग्राम होता, तो थांबणार होता. त्याच्यानंतर उत्पादक कंपनी प्रत्येक कंपनीला आणि त्या शेतकऱ्यांना स्वतः चालवायची होती. आणि डीमार्ट सारखी जी आमच्याकडे कंपनी जोडली गेली, त्यावेळेस आम्ही कुठल्याच बायर सेलर मीटला ते नव्हते. पण असेच काही अधिकारी होते, की ज्या अधिकाऱ्यांना आम्ही अप्रोच केला, की "सर आम्हाला डीमार्ट पर्यंत जाता येईल का?" तर त्यांनी आम्हाला कृषी विभागातर्फे ॲक्सेस दिला. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग लावल्या. कारण की डीमार्टवाले आम्हाला भेटायला तयार नव्हते. कारण की बरोबर. ते म्हणले, की "आमच्यापाशी वेळ नाही." ज्यावेळेस शासनाच्याकडनं पत्र गेलं, तर त्या मीटिंगला आम्ही 5 उत्पादक कंपन्या होतो. तर जे अधिकारी आले त्यांनी पहिलं सांगितलं, "जे काही बोलायचंय ते तुम्ही सगळ्यांनी 3-3 मिनिटात उरकायचा." कारण की माझ्यापाशी कामाची व्यस्तता आहे. तर तिथं हं. गेल्यानंतर तो ॲक्सेस होता. तो आम्हाला आमच्या लेव्हलला तयार करावा लागला आणि त्यांचा फॉलोअप करून जवळ-जवळ 1 वर्ष मी डी-मार्टच्या मागे होतो, की त्यांची बरं. डिझायनिंग त्यांचं फार कमर्शियल लेव्हलला काम चालतं. तर हो, हो. बॅगेचं डिझायनिंग असेल, लायसनिंग असतील, बॅगेवरची लोगो असतील, छोट्या-छोट्या बारीक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर 8 महिन्यांनी वेंडर कोड निघाला गेला आणि त्याच्यानंतर अच्छा. डी-मार्टला पहिली खेप गेली. म्हणजे मीटिंग नंतरनं 1 वर्ष हं. फॉलोअप लागला त्यांचा. तर हं, हं. आताही ज्या काही उत्पादक कंपन्या असतील, तर एक तर आपल्याला ॲक्सेस असा आहे, की भोसे ॲग्रोचा त्यांनी आपल्याला ज्वारीची मागणी केलेली आहे आता, की आम्हाला तुम्ही बरोबर, ज्वारी महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत त्यांची ज्वारी जाते तर आपण देऊ बरोबर. शकतोय का? तर आता मी काही उत्पादक कंपन्यांना बोललोय किंवा तुमच्याकडे सॅम्पल्स असतील तर तुम्ही भोसे अॅग्रोच्या कोडवरती द्या. आपण सॅम्पलिंग करूया आणि त्यांना आपण दाखवूया. जर त्यांना पसंत पडले रेटचं तर आपण स्टॉक करता येईल वर्षाचा आपल्याला. कारण की सप्लाय हा बरोबर. वर्षाचा आहे. 2 आणि 3 महिन्याचा सप्लाय नाहीये डी-मार्टला. अगदी, अगदी. बरोबर आणि ह्या ज्याला आपण प्रोफेशनल ज्या पद्धती आहेत, त्या पद्धती शिकायला किंवा त्याप्रमाणे आपलं प्रॉडक्ट लाईन बसवायलाच 1 वर्ष गेलं असं तुम्ही म्हणालात. मग हो, सर. यापुढचा टप्पा म्हणजे जे आपण जे स्किल किंवा जे शिकलात या सगळ्या प्रक्रियेमधनं आणि खरं तर कृषी विभागाचं सुद्धा याच्यात योगदान खरोखर आहे, जसं तुम्ही सांगितलं राइटली आणि तुम्ही स्वतःहून हा एक नवीन जेव्हा पायवाट तयार केली, तर याच्यामध्ये पुढचा प्रश्न असा आहे, की आता आपली जी कॅपॅसिटी आहे, तर म्हणजे खास करून गव्हापासून आटा जेव्हा एखादी फार्म प्रोड्युसर कंपनी तयार करते किंवा डिमार्ट पुरतंच आपण मर्यादित न राहता आणखीन पुढे आपल्याला काही याच्यामध्ये स्कोप दिसतोय का? किंवा आपलं काम तुमचं व्यक्तिगत फार्म प्रोड्युसर कंपनीचं जे काही भोसेचं काम आहे, ते आणखीन वाढतंय का या आटा विक्रीच्या संदर्भामध्ये? हो सर, सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे, की बघा लॉकडाऊननी एक सगळ्यात आपल्याला सगळ्यांना शिकवलं, की आधी आपण जे काही आपली लाईफस्टाईल आहे, सगळ्यांना विचार करायची वेळ त्या 6 महिन्यांनी आणली, की जेणेकरून अन्न हे किती महत्त्वाचं आहे, अ, हे सगळ्यांच्या महत्त्वाचं आहे. आणि मला सगळ्या उत्पादक कंपन्यांना तुमच्या माध्यमातून सांगावं वाटतंय, की आपण सगळे व्यवसाय बंद राहिले, पण आपले फूड प्रोसेसिंगचे हं. युनिट सगळे चालू होते. बरोबर. ॲग्रीकल्चरसाठी सकाळ-सकाळ पासेस उपलब्ध करून दिले, गाड्यांना पासेस उपलब्ध करून दिले, कारण की ॲग्रीकल्चर थांबवायचं नव्हतं. तर सगळे उत्पादक कंपन्यांना ही मोठी संधी आहे, की आपण आपल्या मार्केटिंगसाठी योग्य लाईनवर आहोत. फक्त नियोजन घडताना, की साधारणतः मी जसं आता भोसे ॲग्रोचा आम्ही आटाच का निवडला? तर बेदाण्यातनं शिकायला मिळालं होतं, की वर्षभर व्यवसाय चालत नाही, तर मी त्या गोष्टीला कसं सामोरं जाऊ? युनिट तर वर्षभर चाललं पाहिजे. त्याच्यासाठी मग हो. आपल्या शेतकऱ्यांचा गहू प्लस क्वालिटी मेंटेन करण्यासाठी एमपीतनंही गहू आणावा लागतो. त्याचे फॉर्म्युलेशन आणि त्याच्यानंतरनं 5 किलोचं पॅकिंग. तर साधी सोपी गोष्ट आम्ही केली. आमच्या गावातली मुलं जोडली गेलेली आहेत.
कमिशन नाही बेसिस अगदी वरती आता 4 ते 5 लोकांचा स्टाफ आपल्याकडे काम. हो, हो. नाही अगदी ते मला मागे पण तुम्ही बोलला होता, की मंगेश खाडे आपल्या कंपनीशी जोडले गेलेत. म्हणजे शहरात म्हणजे हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आहे, की आपण काय केलं, की शहरातले काही म्हणजे जे खेड्यातनं स्थलांतरित झालेले आहेत युवक, त्यांना फार्मा प्रोड्युसर कंपन्यांशी जोडून त्याद्वारे आपला एफ-पी-सीचा माल डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम. हे जे काही मॉडेल आहे, तर ते मला खूप आश्वासक आणि नवीन त्याच्यात म्हणजे वाटतंय. तर त्या ह्या ह्या हा नेमका एक्सरसाइज कसा होता? आणि इतर कंपन्यांना याबाबत तुम्ही काय सल्ला द्याल याबाबत? ऍक्च्युली सर कमर्शियल लेवलला काम करताना एखाद्या उत्पादक कंपनी मोठ्या शहरात जाणं, तिथं एखादं हो, ऑफिस हायर करणं, एखादी मोठी टीम आपल्याला जोडून घेणं आणि मार्केटिंगची जोडणं, कारण की उत्पादक कंपन्या हा फार इनिशियल स्टेजला बाल्यावस्थेमध्ये एवढा मोठा खर्च करू शकत नाहीत. आज हो, CS पासून ते मार्केटिंगचा खर्च केलं तर त्या खर्चामध्येच त्या कंपनीचं कंबर मोडून जायचं काम आहे. तर त्याच्यासाठी आम्ही विचार करत होतो, की ह्याला बगल कशी देता येईल. तर आम्हाला असं लक्षात आलं, की बऱ्याच अशी आपल्या गावातली ह्याच्यातली मुलं गेलेली आहेत, की जी तिथं जाऊन नोकरी करतायत आणि त्यांना काही ना काही करायचं आहे. कुणी मला बेदाण्याबद्दल विचारत होतं, कुणी कशाबद्दल विचारत होते. आम्ही तसे 2-3 प्रयोगही केले होते, की आपल्याला करता येईल का? आणि प्रत्येक माणसामध्ये एक उद्योजक कुठेतरी आहे किंवा त्याला ॲडिशनल इन्कम पाहिजे आहे. तर अशा मुलांना मी बरोबर घेतलं आणि ट्रेस केलं, की त्यांना सांगितलं, की बाबा तुम्ही जर आपलं असं-असं आहे, कंपनीलाची एवढी ताकद मोठी नाही आहे. तुम्ही जर कमिशन लेव्हलवरती काम केलं, आता ॲक्चुअली कमर्शियल लेव्हलला आम्ही कमिशन कमी देत होतो. आता हो, 5 किलोच्या पाउचमध्ये आम्ही फार चांगलं कमिशन दिलेलं आहे आणि हो, हो. त्याच्यामुळं जवळ-जवळ 5 मुलं अशी जुडली गेलेली आहे, की आज त्यांना त्या एकाच पॅकेटमध्ये एक साइजेबल कमिशन मिळतंय. कारण की आज जी पुण्या मोठ्या-मोठ्या म्हणजे शहरांमध्ये आज ज्या किमतीत आटा विकला घेतला जातोय, आम्ही सुरुवातीला आम्हाला विश्वास बसत नव्हता, की बाबा खरंच एवढा महाग लोकं शहरात घेत असतील का? किंवा घेत असतील का? तर पण आज चांगल्या क्वालिटीचा आटा घेणारे लोकं पैसे ₹45-50 शहरात भागात मोजणारी लोकं आहेत आणि आम्ही आज साधं सोपं ₹33 ₹33.50 त्यांना ॲक्सेस मिळवून दिला मुलांना आणि आज ₹8 किलोला त्या मुलांना कमिशन त्याला त्यावेळेस दिलं. त्या मुलाच्याही लक्षात आलं, की बाबा मला आज ₹40 पाकीट मागे मिळतायत. तर त्या मुलांना ही एक आकर्षक फिगर होती, की आम्ही करू शकतोय, की मी एक टन आटा केला तर मी सहजासहजी 8,000-10,000 कमवू शकतोय. आणि आज पुण्यामध्ये मी मोठ्या सोसायट्या बघितल्यात, की 5-5, 10-10 हजार फ्लॅट एकेका सोसायट्यांमध्ये आहेत. एक सोसायटी जरी एका मुलांनी जरी एक वर्षभर मेहनत करून जरी केली आणि आज केली आहे. मुलं आमची स्टॉल लावतायत तिथं जाऊन. सॅम्पलिंग करतायत अर्धा-अर्धा किलोचे. आणि ज्यावेळेस तो आटा खाल्ला जातोय चक्की आटा, त्यावेळेस त्याची पोचपावती आम्हाला मिळते. मुलं आम्हाला व्हिडिओ पाठवतात त्यांच्याबरोबरचे किंवा संभाषणाचे क्लिप पाठवतात, की नाही त्या आपल्या हेल्थग्राम म्हणून आम्ही आट्याचं नाव दिलेलं आहे. तर अच्छा. फार आम्हाला चांगले रिप्लाय येतायत पुण्यामधून. नाही अगदीच म्हणजे हेल्थग्राम एक खूपच नाव पण खूप इनोव्हेटिव्ह आहे. या संदर्भामध्ये असा एक प्रश्न उपस्थित राहतो, की आता एफ-एस-एस-आयचे खूप नवीन निकष आले आहेत किंवा बी-एस-आयचे जे काही स्टँडर्ड्स आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही कशा प्रमाणित केल्या किंवा ह्या गोष्टी तुम्ही कशा म्हणजे कोणाचा सल्ला घेतला, की स्वतःहून अभ्यास करून या सगळ्या गोष्टींचे जे कंप्लायन्स असतात ते पूर्ण केले? करून सर एस-एस-आय सर कसं आहे, की बघा सुरुवातीला आमच्याकडेही प्रोडक्शनमध्ये बऱ्याच काही चुका होत्या किंवा जे काही आता नॉर्म्स आहेत एफ-एस-एस-आयचे असतील किंवा काय असतील, तर ज्यावेळेस आम्ही आपण ज्या कंपन्यांना सप्लाय करतो, म्हणजे त्या कंपन्यांचे सुद्धा इन हाऊस नियम, अटी किंवा त्यांच्या ज्या पद्धती असतात त्याही आपल्याला कंप्लाय कराव्या लागतात असं तुमच्या बोलण्यातून दिसतंय. 100% सर. कारण की बऱ्याच कंपन्या ज्या आहेत, जे चांगले आता म्हणजे आपल्याकडे आता सिरम इन्स्टिट्यूटचा सप्लाय आपल्याकडे आहे. आज गेले 2 वर्ष झालं त्यांना म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांचीच फक्त ऑर्डर चालू होती. त्यांनी पासेस अवेलेबल करून त्यांचं व्हॅक्सिनेशनचं काम चालू होतं त्यावेळेस. तर ज्यावेळेस ही लोकं फार त्यांच्या कामगारांना जपतात. त्यांच्याकडे फार म्हणजे 5 स्टार मधल्या सारखी जेवणं तिथं दिली जातात. आणि ज्यावेळेस हे लोक चांगले पैसे मोजतात, तर त्यांनी तेवढंच हायजिनिक आपल्याकडनं अपेक्षित करतात, की चपाती 8 तास टिकली पाहिजे, चपातीचा कलर कसा असला पाहिजे. तर म्हणजे ज्यावेळेस आपण घरी सर्वसामान्य चपाती खातो, एक शेतकरी म्हणून किंवा आपण,
तर आपल्यालाही माहित नव्हतं, मलाही माहित नव्हतं की आट्यामध्ये आणि चपातीमध्ये एवढं स्टँडर्डायझेशन असतंय किंवा नियम असतात. ज्यावेळेस ह्यांच्याबरोबर काम करायला गेलो त्यावेळेस लक्षात आलं की चपाती 8 तास टिकली पाहिजे एसी मध्ये. मग त्याच्यासाठी तुम्हाला रिसर्च करायचं आहे, त्याच्यासाठी काम करायचं आहे, त्याच्यासाठी व्हरायट्या निवडायच्या आहेत, त्यासाठी फॉर्म्युलेशन करायचे आहेत. तर हे जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत हे तुमच्याकडनं 2 पैसे देऊन चांगला माल खरेदी करतात, त्यांना लो क्वालिटीचे माल चालत नाहीत. सिरम इन्स्टिट्यूट असो, म्हणजे आता सिरमचं तर नाव खूपच या मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातंय आणि अशा चांगल्या प्रथितयश अशा संस्थेला किंवा कंपनीला आपण जो सप्लाय करतात, तर हे जे ऍक्सेस आहेत, किर्लोस्कर असेल किंवा सिरम असेल, हे आपण कसे टॅप केले किंवा कसे मिळवले? सर जसं डिमांडचा विषय आहे तसाच ह्या कंपन्यांचा विषय आहे की हं, ज्या वेळेस आम्ही छोटे छोटे ब्रोशर तयार केले होते, हं, ह्यांच्याही इथं तुम्ही गेला की तुमचा आटा लगेच घेतला जात नाही. हं, हं, ह्या कंपन्यांमध्ये त्यांच्या फूड कमिटी असते, त्यांची हं, युनियन असते, त्यांचे वेंडर असतात. तर आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस ह्यांना आम्ही का आटा घ्यायचा म्हणून ज्यावेळेस आम्हाला प्रश्न केला त्यावेळेस आम्ही त्यांना ज्यावेळेस सांगितलं की बाबा एक शेतकरी उत्पादक कंपनी आज ही शेतकऱ्यांचा गहू ते डायरेक्ट पॅकिंग ते मार्केटिंग, आणि ज्या वेळेस तुम्ही आता सीएसआर फंड मध्ये एवढे मोठे मोठे तुम्ही कामं करता, नियोजन करता, जसं डीएमआर्टलाही मी तोच प्रश्न केला होता की तुम्ही कॉर्पोरेट बरोबर काम करता, मग तुम्ही उत्पादक कंपन्यांबरोबर का काम करत नाही? मी पहिल्या हं, 3 मिनिटात त्यांना तेच सांगितलं की हं, तुम्ही हं, फार मोठे कॉर्पोरेट किंवा मोठ्या लोकांना हं, तुम्ही हं. मोठं केलंय, एखादी उत्पादक कंपनी मोठी करून बघा ना, की त्यांचाही वाह! वाह! माल घ्या ना, की तुमचे आलेले ऍक्सेस तुम्ही दिलेले शेवटचे पैसे हे काही कुठल्या डायरेक्टरच्या किंवा माझ्या घरी जाणार नाहीये. त्यातला 1 रुपया शेवटचा 2 रुपये तो बोनस हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या उत्पादक कंपनी थ्रू ज्यावेळेस त्यांच्यासमोर या गोष्ट मांडली गेली की बाबा की आज हे पैसे जी संकल्पना गव्हर्नमेंट म्हणतंय किंवा केली जाते आहे की त्या डायरेक्ट मालाचे पैसे हे शेवटच्या उत्पादकापर्यंत म्हणजे त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, त्याची कंपनी मोठी व्हावी. त्यावेळेस त्या कंपन्यांनी प्रेझेंटेशन बघितली, त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन मांडली. त्याच्यानंतर त्या फूड कमिटीमध्ये आम्हाला सॅम्पलिंग करावे लागले. तिथं चपाती बनताना आमच्या माणसाला त्या कॅन्टीनला 8 दिवस उभा राहावं लागलं की बाबा ती चपाती कशी टिकते, किती तास टिकते, आणि त्याच्यानंतर ह्या कंपन्यांमध्ये आपल्याला ऍक्सेस मिळाले तेव्हा ठीक आहे तुम्ही तुमचं चालू करा. आणि आनंदाची गोष्ट वाटते की 2 वर्ष झालं ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये जवळजवळ 70 टन जो आपण सप्लाय देतोय, किर्लोस्कर असेल, कोका कोला असेल, सिरम असेल, लुपिन असतील, ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे वेंडर असतात म्हणजे, पण हो. त्याच्यामध्ये आपण बगर किटकिटीचं एक क्वालिटी आपण यांना मेंटेन केली आहे की जेणेकरून एका कंपनीमध्ये काही कारणास्तव तिथल्या मॅनेजरने थोडासा आटा थांबवला तर लगेच त्यांच्या स्टाफनी किंवा त्यांच्या खानदारी माणसांनी सांगितलं की पीठ बदललंय वाह! का, हे त्यांना वाह! वाह! विचारलं गेलं. ती आमच्यासाठी पोचपावती होती की पुन्हा कंपनीतनं फोन आला की अरे नाही नाही ते थोडंसं आमचं काही मिसअंडरस्टँडिंग झाले असतील, तुम्ही पहिला सप्लाय चालू करा. वाह! म्हणजे या इतकं चांगलं उदाहरण नसेल आणि म्हणजे की कशा पद्धतीने एकतर 2 प्रकारे आपण त्यांना एकतर कन्विन्स केलं आणि दुसरं म्हणजे क्वालिटी पण तशी अश्युअर केली आणि ती क्वालिटी बरोबर. अश्युअर केल्यानंतर त्यांच्या एम्प्लॉयी कडनं जो तुम्हाला फीडबॅक आला, म्हणजे आपण आपल्या पूर्ण ज्याला आपण म्हणता येईल की आपल्या स्वतःच्या क्वालिटीजवर, गुणवत्तेच्या आधारे आपण आज तिथं कम्पीट करतोय आणि या पद्धतीचा मला असं वाटतं की अनवर सर यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या फार्मा प्रोड्युसर कंपन्यांना कॉर्पोरेटशी कसं डील करावं याचा एक रोडमॅप मला असं वाटतं की त्यांच्या एकूण कार्यपद्धतीतनं आपल्याला मिळालेला आहे. तर आटा विक्रीची ही खूप मोठी सक्सेस स्टोरी आणि चांगली स्टोरी डेव्हलप होताना दिसते. सर तिसरी जी कमोडिटी आहे भरड्याची, मक्यापासून भरडा, तर ते काम कुठपर्यंत आलंय आणि त्यातले अनुभव काय आहेत नेमके तुमचे? किंवा थेट भरडा विक्री संदर्भात? ऍक्च्युली सर काय आहे की एमएससीपीतनं ज्यावेळेस आपल्याला हा प्रोजेक्ट मिळाला क्लिनिंग हो. ग्रेडिंगचा आणि आट्याचा प्लांटचा, तर विषय काय आहेत की हे जे मशीनचे ऑपरेटर्स वगैरे असतात हे बाहेरून बोलावं लागतात परराज्यातून, कारण की बरं. त्याच्यामध्ये ती आपल्याला जी फॉर्म्युलेशन स्पेशालिटी आहे ती ह्या हं. लोकांकडनं घ्यावी लागते. आणि अच्छा. ज्यावेळेस ही लोक येतात आपला माणूस कमी पगारीत काम करून जातो, पण हे ज्यावेळेस ऑपरेटर्स येतात त्यावेळेस त्यांचे हेवी सॅलरीज असतात आणि त्यांना बरोबर. सांभाळण्यासाठी जसं मार्केटिंगचा खर्च सहन होत नाही तसं सुरुवातीच्या फेजमध्ये ही लोक सांभाळणं सुद्धा आपल्याला जीवावर येतं. एवढी सॅलरी देऊन एवढं काम होतंय का?
मग त्याच्यानंतर त्यावेळेसच नुकतंच आम्ही आमचं दुधाचं आणि दूध संकलनाचं काम चालू केलं होतं. मग मी माझ्या ऑपरेटरला विचारलं की बाबा आपण आता सध्याला तर आपल्या प्लांटची कॅपॅसिटी 200 टन आहे आणि आपण करू शकत नाहीये. मग ह्या मशीन बसून राहत आहेत. तर आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरं काही करता येईल का? तर तो म्हणला हो करता येईल आपल्याला. काय करावं लागेल? तर काही नाही आपल्याला थोडंसं जाळी एक बदलावी लागेल आणि तुमच्या इथं मी बघतोय म्हणला ते मक्याचा भरडा वगैरे जातोय. तो आपल्याला बनवता येईल का? मग आम्ही ज्यावेळेस आमचं प्रोडक्शन होऊन ज्यावेळेस ऑपरेटर बसून राहतोय, त्यावेळेस चला कमी नफा मिळून जाईल. 2 पैसे कमी मिळतील, पण मशिनरी थांबवायला नको. आम्ही त्यात काही चेंजेस केले आणि तेही चेंजेस म्हणजे काय, की एक अर्ध्या तासामध्ये ते चेंजेस करता येतात आणि आम्ही ते चेंजेस केले आणि मक्याचा भरडा चालू केला. मेजर प्रॉडक्ट आट्यावर भर देतो, पण फावला वेळ म्हणजे जो मधला टाईम असतो तिथं आम्हालाही स्वतःला लागतात. अजून काही 1-2 शेतकरी उत्पादक कंपन्या आमच्याशी जुडलेल्या आहेत. त्यांनाही मक्याचा भरडा लागतो. तर आम्ही त्या राहिलेल्या पिरियडमध्ये आम्ही मक्याचा भरडा काढून घेतो, की जेणेकरून मशीनही बंद राहत नाही आणि आम्हाला त्याचे मेंटेनन्सही परवडतायत त्या कामगारांची. बरोबर. म्हणजे जे काही आपल्याला गव्हर्नमेंटच्या सबसिडीजमधनं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं, त्याचा 100% युटिलायझेशन कसं करायचं हा विचार तुमच्या डोक्यात नेहमी दिसतोय, असं मला या सगळ्या बोलण्यावरनं दिसतंय. आता सर एक सांगा, की गव्हर्नमेंटचा जो कार्यक्रम आहे आधारभाव खरेदीचा, तर तो कार्यक्रम आपल्याकडे सुरू आहे का? आणि त्या संदर्भामध्ये आपण थेट शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात कितपत म्हणजे किती शेतकरी आपण या जोडले आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये? सध्याला सर आपल्याला कंपनीला ज्यावेळेस प्रोग्राम झाला चे लायसन उपलब्ध झालं हो, हो. आणि आपल्याला ह्या वर्षी सोयाबीन आणि हरभऱ्याच्या खरेदीसाठी विचारणा झाली होती. पण बरं, सध्याला फक्त एम-एस-पी वरती आपण मका आणि गहू हे 2च कमोडिटी करतो. बरं. मका ही मॉइश्चर चेक करून घेतली जाते आणि हो. गव्हाचा जो विषय आहे की 100% आपल्या गव्हावरती आट्याचं प्रोसेसिंग होत नाही. हेही हं, मला हं. तुम्हाला आवर्जून सांगा वाटतंय कारण अरे की वाह! बरं. हं, हं. जी क्वालिटीचा जो विषय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एम-पीचं सुद्धा खरेदी घ्यावी लागते. तर गेल्या हं. वर्षी आम्ही आमचा माणूस पाठवून एम-पी मध्ये काही उत्पादक कंपन्यांची बोलणं केलं गेलं होतं आणि तिथनं एम-एस-पी रेटवरती त्यांच्याशी करार करून आम्ही गहू वेअरहाऊसला स्टोअर करण्यासाठी आणणार होतो. पण त्यावेळेस लॉकडाऊनमुळे आम्हाला तिथं जाता आलं नाही. तर एम-पीतलाही उत्पादक कंपन्यांबरोबरचे टाय-अप ह्या वर्षी आम्ही पुढे घेऊन जातोय. आणि जो काही आमच्या इथं आम्हाला गहू लागणारी मका आहे, ती आम्ही आम्ही आधारभूत किमतीवरती आता सध्याला विकत घेतो. अरे वाह! मग आतापर्यंत आपण किती टन मका खरेदी केलाय आपल्या आधारभाव आत्ता योजनेअंतर्गत आपल्यासाठी? आत्ता आत्ता सध्याला जर महिन्याला आता सध्याला जर महिन्याला 70 टन गहू आपल्याला लागतो. अ, आता सध्याला. ॲक्चुअली आता 1200 टनाचं स्टोरेजची तयारी चालू आहे. वकार बरं. महामंडळाशी बोलणं झालेलं आहे. बँकांशीही बोलणं झालेलं आहे. कारण की शेतकऱ्यांना वेळेत पैसे द्यावे लागतील आणि साधारणतः दर महिन्याला आपल्याला 30 ते 40 टन मका उपलब्ध करून घ्यावी लागते. त्याच्यासाठी आता सेपरेट भविष्यात प्लांट ज्यावेळेस आट्याचं कारण की आट्याचं काम जर पुढं चाललं गेलं तर आपल्याला त्या मशीन्स ह्याच्या वापरता नाही. तर त्याचं थोडंसं सेटअप सेपरेट स्वरूपात आम्ही लावणार आहोत आणि आता सध्याला जसं मक्याचं 40-50 टन, 60 टनची काही रिक्वायरमेंट आहे, ते गरजेनुसार आम्ही घेतो आणि ते आम्ही घेतो. साधारणतः दोन्ही मिळून 150 टनापर्यंत आम्हाला खरेदीला जावं लागतं. बरोबर. मध्यंतरी आता मगाशी तुम्ही म्हणालात, की तुम्हाला जो आट्यासाठी ज्या क्वालिटीचा, ज्या गुणवत्तेचा गहू लागतो, तर तो गहू मध्य प्रदेशातनं आपल्याला आता आणावा लागतोय. तर आपल्याकडचं म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन त्याला सूट होत नाही का आपल्याकडे ते तंत्रज्ञान विस्तार नाही, आपल्याकडे तशा प्रकारचा गहू उत्पादित करण्याचं? ऍक्च्युली सर काय आहे की जसं की आता आपल्या डाळिंबाला जी-आय नामांकन मिळालं किंवा कोकणातलाच आपण हापूस येतो. आपण आपल्या इथेही हापूस लावला जातो. किंवा मंगळवेढ्याची आपण आमची ज्वारी म्हणतो, की जिला जी-आय मिळालंय किंवा ती एक जमिनीचा तिथल्या वेदर कंडिशनचा किंवा एखादा गुण असतो. की महाबळेश्वरवरून आपले स्ट्रॉबेरीचं उत्पादन होतं. तर आम्ही सुरुवातीला आपल्या गव्हावरतीच प्रोसेसिंग चालू केलं होतं 100%. पण आमच्या निदर्शनाला आलं की अ, आपल्या काही मातीतले गुण असतील म्हणा, जसं रिकव्हरी कोल्हापूरला ऊसाची जास्त पडते आणि हं. सोलापूर जिल्ह्यात कमी पडते. बरं. तर एम-पीचं गव्हाचा की प्रॉडक्ट असा आहे की अ, त्याच्यामध्ये येणारं सॉफ्टनेस असेल, त्याची असणारी चव असेल, तर हे फॉर्म्युलेशन
आपल्या गावावरती करून घेतल्यानंतर थोडेसे जे रिप्लाय होते हे जे, कारण की आपल्या इथं काही लोकवनच्या व्हरायटी आपण करतो, 2189 करतो किंवा ज्या काही बाकीच्या व्हरायटी करतो. तर आपल्या इथल्या व्हरायटी थंडी असेल किंवा जिओग्राफिक असेल काय असेल, पण आपल्याला त्या क्वालिटीपर्यंत आपल्याला जाता येत नाहीये. की अच्छा. त्याच्यामध्ये आता हा विद्यापीठाचा रिसर्चचा भाग राहील आणि किंवा त्याच्यावरती अजून काय हां, व्हरायटी बरोबर. डेव्हलप करायच्या असतील किंवा काय असतील. पण मी गेले 2 वर्ष बघतोय की आपल्याला लिमिटेशन्स आहेत आपल्या गव्हाला, की साधारणतः प्रोसेसिंग मध्ये आपला गहू जर 100 भाग असतील तर आपला भाग 40-50% पर्यंतच 40% पर्यंतच युटिलाइज होतो. तर आता आपण म्हणजे बेदाण्यामध्ये म्हणजे जे आपलं ज्या बेदाण्यापासून सुरुवात झाली, तर त्या बेदाण्यामधलं आता स्टेटस काय आहे? किंवा त्यात आपण नेमकं आता काय स्वरूपाचं काम करतोय? ऍक्च्युली सर आता आट्याचं मार्केटिंग बरोबर त्याचंही थोडंसं प्लॅनिंग ठेवलेलं आहे, की जेणेकरून आता एक हो, हो. कमोडिटी ती सेट चाललेली आहे. जसं की आता आम्ही आट्याला जातोय सोसायट्यांमध्ये. तर सोसायट्यांमध्ये हो, गेल्यानंतर हो, हो. लक्षात येतं की कोणीतरी म्हणतं की आपल्याकडे ज्वारीचा मिळेल का आटा? हो, हो. अजून काही आट्यांच्या मागणी आहेत. तसंच आता हो. बेदाण्याचा विषय आहे की आता तसं आम्ही स्मार्ट मधनं सध्याला प्रयत्न करतोय, की आपल्या कंपनीचा आपल्याला कोल्ड स्टोरेज उभा करता येईल का? कारण की सुरुवातीच्या फेजमध्ये आम्हाला ही एवढी काही गोष्ट माहित नव्हती, की बाबा बेदाण्यासारख्या कमोडिटीची किंमत फार होती. कारण की गव्हासारखा विषय आहे, तुम्हाला ₹21-22 मध्ये गहू मिळतो. पण बेदाण्यासारखा विषय जो आहे हा ₹200-250 पर्यंत सुद्धा रेट जातात. हो, हो. आणि सर्वसाधारण 100 ते 150 मध्ये तर कायम रेट राहतात. मग आज एक होय, होय. बेदाण्याची किंमत बघायला गेली तर फार मोठी किंमत होऊन जाते त्याची. तर एवढ्या काही नियोजन माहित नव्हतं, की बाबा की एवढ्यासारख्या उत्पादक कंपन्यांना बाबा एवढा फायनान्ससाठी आता कंपनी इच्छुक आहे. जसं की आता अ, मी ज्यावेळेस गव्हा संदर्भात एका फायनान्स कंपनीशी चर्चा केली, बाबा आम्हाला एवढं-एवढं पाहिजे, तर एका पायावर उभे आहेत. आज ऑडिट वगैरे सगळे आपलं टर्नओव्हर बघून, की ठीक आहे आम्ही तुम्हाला गव्हासाठी प्लेज लोन द्यायला तयार आहोत. आणि बरोबर. विशेष म्हणजे की आम्ही त्यांच्यावरती ते प्लेज लोन जे आहे, ते प्लेज लोन जे आहे, ते आम्ही आमच्या रेटवरती ते बार्गेनिंग केलं किंवा आम्हाला ह्या हं. रेटवरती तुम्हाला द्यावं लागेल हं. आणि त्यांनी ते मान्य केलं किंवा हो. त्यांची जी टक्केवारी होती बाबा नाही 80% आम्हाला रक्कम द्यावी लागेल, त्यांनी ते मान्य केली. तर हो, हो. आता ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात यायला लागल्यात, की नाही आपण आपल्या उत्पादक कंपन्यांच्या लेव्हलवरती हे ॲक्सेस करू शकतोय. आपल्याला होऊ हो, हो. शकतंय, आपल्याला फायनान्स उपलब्ध होऊ शकतोय. तर हो, हो. कंपनीचा असा आता मानस आहे, की आम्ही स्मार्टमध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत, की एक 1500 टनाचं कोल्ड स्टोरेज आता जी अद्ययावत जी लाईन बेदाण्याची आलेली आहे, ती लाईन अच्छा. त्यात टाकणे, स्वतःचं जे आमच्या शेतकऱ्यांचं जे स्टोरेज आहे, ते स्टोरेज करणे आणि आट्याच्या धर्तीवरती त्याचं ग्रेट, ब्रँडिंग करून त्याचं पॅकिंग मार्केटमध्ये उतरवणे. तर ह्या ग्रेट. संदर्भात प्रयत्न चालू आहेत. जर आम्हाला जर त्यात संधी मिळाली तर आम्ही नक्कीच बेदाण्याच्या सुद्धा मार्केटिंगला जाणार आहोत आणि ते आम्ही करू शकतो एवढी आम्हाला खात्री आहे. नाही, नाही. नक्कीच म्हणजे खूपच चांगली मेथड सांगितली. तर ब बे 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 बेदाण्यामध्ये तुम्ही अगदी राइटली म्हणालात, की त्याची जी कॉस्ट आहे, तर ती कॉस्ट म्हणजे जेव्हा आपण मोठमोठ्या मेट्रो सिटीजचा जरी विचार करतो, तरी सर्वसामान्य ग्राहकाचा एक कॉस्टचा रेझिस्टन्स असतोच, की त्याला एका लिमिट पलीकडे तो ते खरेदी नाही करू शकत. तर मला तुमचं एक निरीक्षण किंवा एक तुमचं मत सांगा, की ज्यावेळेला आपल्यासारखा फार्मर प्रोड्युसर कंपनी थेट जेव्हा ग्राहकांपर्यंत कनेक्ट होतो, त्यावेळेला बेदाण्याची जी कॉस्ट आहे, तर ती किती कमी होऊ शकते असं तुम्हाला वाटते? किंवा आपण ती आता जी काही कॉस्ट येते, आपण सर्वसाधारण दुकानांमध्ये जेव्हा ग्राहक जातो घ्यायला, त्यावेळेला त्याची ती कॉस्ट बघूनच तिथं रेझिस्टन्स तयार होतो, की तो तो घेत नाही. तर असा कॉस्टमध्ये किती फरक पडू शकेल असं तुम्हाला वाटतं? अ, सर त्याला अजून एक जोडून तुम्हाला मी उदाहरण देऊ इच्छितो, की जसं मी तुम्हाला गव्हाच्या संदर्भात रेट सांगितलं आणि ज्यावेळेस मी रेट पुण्यातले ऐकले किंवा मुंबईमधले ऐकले. आता हं, हं. मुंबईमध्ये ₹60 किलोनी आटा लोकं आपला विकतायत, मुलं विकतायत. आणि बरं, मी बरं. त्यांना समजून सांगितलं, की "बाबांनो नाही आपण आपण आपलं उत्पादन आणि बाकी बघता कुठेतरी तुम्ही एक लेव्हलला थांबा, की तुम्ही जाऊ हं, नका." हं. की तुम्ही अगदी बरोबर. उत्पादक कंपनीकडनं ग्राहकांना मिळणारा जो फायदा आहे तो सुद्धा मिळतोय. तर तुम्ही एक अगदी. लिमिटपर्यंत थांबा. आता बरोबर. बेदाण्यासारख्या सिस्टममध्ये काय होतंय, की ज्यावेळेस तो माल मार्केट कमिटीत जातो, तिथं अडत्याची हो. कमिशन, ट्रान्सपोर्टेशन, नियोजन आणि त्यात हँड्स वाढत जातायत.
आणि अगदी. जेवढे हँड्स वाढतायत तेवढ्या हँड्स नफे त्यात ऍड होत जात आहेत. आणि होय. ह्याच्यामुळं काय होतं की सगळा भार त्या किमतीवर येऊन पडतो, आणि ज्यावेळेस आपण मुंबई सारख्या ठिकाणी जातो त्यावेळेस लक्षात येतं की बेदाणा ₹300 किलो, ₹400 किलो बेदाणा विकतोय. बरोबर. आपल्यासारखा शेतकरी मग काय म्हणतोय, "अरे माझ्याकडनं तर 150ला घेतलेला आहे." तर बरोबर. उत्पादक कंपन्यांकडनं डायरेक्ट मार्केटिंगमध्ये ज्यावेळेस हे हँड्स कमी होणार आहेत, तर आपसुकच हो. ते एक मार्जिन जो आहे, हा मार्जिन एक सर्टन लेव्हलला 10-20% शेतकऱ्यांना नफा वाढून मिळाला, चिकार आहे शेतकरी अगदी, उत्पादक कंपन्यांना. जर अगदी. ₹150 बेदाणा पॅकिंग करून, प्रोसेसिंग करून जर तो एक 170 पर्यंत आला, तर 15-20% नफा सफिशियंट आहे कुठल्या कंपनीला. तो गिरायकांच्या आवाक्यातही पोहोचण्यासारखा आहे बेदाणा तो. अगदी, अगदी. अगदी म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये नक्कीच ग्राहकापर्यंत सुद्धा म्हणजे ग्राहकाला जे अननेसेसरी आज महाग घ्यायला लागतं आणि तो पैसा मात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. तर तुम्ही जो तुमचा मानस सांगितला, की कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून नवीन लाईन उभी करून आमचा एक प्रयत्न आहे, की आट्यासारखंच बेदाण्यासारखी कमोडिटी आपण सेट करूयात. आणि खरं तर मला नेहमीच असं वाटतं, की शहरांमध्ये सुद्धा शहरी गरीब अर्बन पुअर राहतात फार मोठ्या प्रमाणावर. आणि त्यांना सुद्धा अशा कमोडिटीज त्यांच्या आवाक्यात केव्हा येतील किंवा त्याचं मार्केट केव्हा विस्तारेल, ज्यावेळेला अ, भोसे एपीसी सारखे इनिशिएटिव्हज येतील मार्केटमध्ये आणि ते थेट ग्राहकांपर्यंत जेव्हा पोहोचायला सुरुवात होईल. जसं आपलं आट्याचं एक तुम्ही उदाहरण सांगितलं आणि कुठे ना कुठे त्याला रिटेल प्राइसला सुद्धा एक कॅपिंगचा आपण विचार करून काम करायला पाहिजे, जेणेकरून आपलं मार्केट वाढ आणि त्याच्यामध्ये विस्तार हा मिळत जाईल. म्हणजे मला एक भोसे फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या ज्या एकूणच जे पॅकेज आहे काम करण्याच्या पद्धती, आता तुम्ही मगाशी सांगितलं, की आम्ही लोन संदर्भात सुद्धा आम्ही निगोशिएट केलं आणि आमच्या टर्म्सवर त्यांना लोन द्यायला भाग पाडलं. म्हणजे ह्या प्रकारचे जे स्किल सेट आता डेव्हलप झालेले आहेत फार्मा प्रोड्युसर कंपन्यांमध्ये. तर मी आपल्याला अशी विनंती करेन, की जे महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आता नवीन जे बी-एससी ॲग्री झालेले मित्र असतील किंवा एम-बी-ए झालेले असतील किंवा एक जी काही शिकलेले लोकं फार्मा प्रोड्युसर कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये यायला ज्यांना इच्छा आहे. तर अशा तरुणांसाठी भोसे एफ-पी-सी काय सहकार्य करू शकेल किंवा तुमचं जे नॉलेज आता आहे ते ट्रान्सफर आपण कसं करू शकतो त्यांच्यापर्यंत? 100% सर. ॲक्चुअली ह्या उत्पादक कंपनी, हा माझा फार जिव्हाळ्याचा प्रश्न राहिलेला आहे पहिल्यापासून. कारण की 2000 शेतकरी गटापासून उत्पादक कंपनी, आणि सगळ्यांना म्हणजे मी जिथंही मला बोलवलं जातं तर मी हो, भोसे हो. ॲग्रोच्या मागची दुसरी बाजूही आवर्जून सगळ्यांना सांगतो. हं. कारण की बरोबर. फार चढ-उतार खात आमची कंपनी इथपर्यंत आलेली आहे. फार हो. वाईट आणि चांगले दिवस दोन्हीही बघायची वेळ आलेली आहे. आणि हो, हो. उत्पादक कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवरती उत्पादक कंपन्यांना म्हणजे आम्ही ज्या फेजमध्ये गेलो, कुठलाही कार्यक्रम असो, मी माझा नंबर शेअर करणं असेल, कंपन्या स्थापनमध्ये कंपनी सेक्रेटरीची मदत असेल, सीएची मदत असेल, लायसनिंगची मदत असेल, त्यासाठी मी एक फेडरेशनच्या दुसऱ्या माध्यमातून सुद्धा मी जुडलो गेलेलो आहे, की तिथंही मी हो, ज्यावेळेस हो. मला बोलवलं जातं तिथं बऱ्याच कंपन्यांची लोकं येतात, म्हणजे बऱ्याच शेतकरी येतात, नवीन मुलं आलेली असतात, की बाबा कशी कंपनी स्थापन करावी, काय आहे, काय नाही. तर ह्याच्यामध्ये मी पहिल्यापासून सगळ्या म्हणजे नवउद्योजक असतील, नवीन शेतकरी असतील, ज्यांना उत्पादक कंपन्या स्थापन करायच्या आहेत, तर त्यांना आम्ही 100% सहकार्य करतो. भोसे ॲग्रोला ॲक्सेस 100% शेतकऱ्यांना आहे. कुठलंही प्लांट बंद आल्यानंतर उघडून दाखवला जातो किंवा तिथं एंट्री नाहीये, असं होत नाहीये किंवा कुठल्याही गोष्टीला आमच्या उत्पादक कंपनीत ॲक्सेस असतो. नाहीतर बऱ्याच ठिकाणी आम्हाला अनुभव आले, की हो, कंपनीत हो. गेल्यानंतर ना आम्हाला बाहेरच उभा केलं आणि तिथनं पिटाळून लावलं आम्हाला. आतमध्ये येऊच दिलं नाही. तर खरं आहे. ती भोसे ॲग्रोमध्ये मी कायम तो ॲक्सेस ठेवलेला आहे आम्ही कंपनीमध्ये आमच्या सर्व डायरेक्टरांनी, की कुठलाही शेतकरी ज्यावेळेस, कारण की आमच्याकडे पांडुरंगाला दर्शनाला आलेली बरीच महाराष्ट्रातली लोकं आल्यानंतर दर्शनानंतर उत्पादक कंपनीवाले आमच्या इथे व्हिजिट असतात. लांब-लांब हो, लोकं हो. येतात. मग त्यांची इच्छा असते, की हो. बाबा कंपनीची सगळी माहिती मिळावी, प्लांट बघायला मिळावा, कशा पद्धतीने काम चालतंय. काही आता कॉलेजच्या अभ्यासक्रमाची मुलंही आमच्याकडे येतात. अरे वाह! हं. त्यांना ते प्रोजेक्ट काही दिलेले असतात. आता काहीतरी ॲग्रीकल्चरमध्ये द्यायला लागलीत उत्पादक कंपन्यांची. ती मुलंही हो, हो. कधी-कधी राहिला असतात, की बाबा त्यांना ते बघायचं असते उत्पादक कंपन्या जवळून. तर बरोबर. त्याच्यासाठी मी तुमच्या माध्यमातून जेवढे उद्योजक आहेत कृषी उद्योजक किंवा ज्यांना उत्पादक कंपन्यातनं ॲक्सेस करायचा आहे, माझा नंबरही मी देईन किंवा तुमच्या माध्यमातून शेअर करीन किंवा
ज्यांना कुणाला कंपनीला व्हिजिट द्यायची आहे ते देऊ शकतायत. 100% माहिती आहे. आपल्या कंपनीची वेबसाईट बनलेली आहे. वेबसाईट वरती जाऊ शकतायत, कंपनीची माहिती बघू शकतात किंवा काय अडचणी असतील तर त्यात मांडू शकतायत. मी 100% त्या लोकांचं शंकेचं निरसन करायचं मी प्रयत्न करेन माझ्या. अगदीच खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, अनवर शेख साहेब यांनी गेली म्हणजे आज भोसे फार्मा प्रोड्युसर कंपनी ज्या लेव्हलला आहे त्याच्यामागे 20 त्यांनी सांगितलं की गेली 20 वर्षची त्याच्यामध्ये काम आहे. आणि आपला उद्देश असा असतो की त्यांना कामात ज्या अडचणीत आल्या किंवा त्यांच्याकडनं सुरुवातीच्या टप्प्यात ज्या चूक झाल्या किंवा त्यांनी जसं सांगितलं क्लिनिंग रेडिंग मध्ये काय प्रकारचा सेटअप आवश्यक होता आणि नंतर आम्ही आलो कसे बदल करावे लागले. तर आपण म्हणतो की पुढच्याच ठेच मागचा शाणा. उद्देश असा आहे की म्हणजे अॅग्रोवन शेतकरी संवाद असेल किंवा असे अनेकही प्लॅटफॉर्म असतील याच्यातनं उद्देश असा असतो की अ, भोसे एफपीसीच्या माध्यमातून झालेल्या चुका टाळून त्यांच्या अनुभवातनं शिकून आपण आणखीन चांगल्या प्रकारे कसं आपलं काम पुढे नेऊ शकतो, चांगल्या प्रकारे आपण कसं आपला व्यवसाय वाढवू शकतो, विस्तारू शकतो. आणि आज कुठलंही ट्रेनिंग किंवा कुठलंही प्रशिक्षण घ्यायला आपण 4 भिंतींच्या आत जेव्हा बसतो त्यावेळेला त्याच्या तिथे मर्यादा असतात. आणि ज्यावेळेला भोसे फार्म प्रोड्युसर कंपनी सारखं एक काँक्रीट एक मूर्त असं आपल्यापुढे सेटअप असतो आणि तो ज्या पद्धतीने इव्हॉल्व झाला त्याचे आपल्याकडे दाखले उदाहरणं आहेत. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रात अगदी ज्या मोजक्या 5-6 फार्म प्रोड्युसर कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये मी नेहमीच भोसे फार्म प्रोड्युसर कंपनीचं नाव हे अग्रक्रमाला घेतो. आणि भोसे फार्म प्रोड्युसर कंपनी आणि अनवर शेख साहेब यांच्याकडनं मला नेहमीच वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी समूहाला किंवा फार्म प्रोड्युसर कंपनीला शिकण्यासारखं खूप आहे. आणि ह्या सगळ्या चळवळीची ब्युटी अशी आहे की तुम्हाला सगळं ज्ञान नॉलेज खुलं आहे. माझी विनंती असेल की आपण त्यांची वेळ घेऊन आपण ग्रुपने किंवा समूहाने जर तुम्ही गेलात, तर नक्की तुम्हाला आणखीन चांगला ॲक्सेस मिळेल आणि 4 गोष्टी चांगल्या समजू शकतील. म्हणजे अगदी प्रॉडक्ट लाईन सुरुवातीच्या टप्प्यात प्री आणि पोस्ट अगदी उत्पादन घेण्यापासून तर त्याचं प्रायमरी आणि सेकंडरी प्रोसेसिंग पर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत, फायनान्स असेल, नेटवर्किंग असेल किंवा गव्हर्नमेंटची वेगवेगळ्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी कशी असेल, या सगळ्यांचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भोसे फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे. आणि शेख साहेबांनी जे राईटली सांगितलं, की विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर आमच्याकडे माणसं येतात. तर मला असं वाटतं, की हे नवीन तीर्थ आपण निर्माण केलेलं आहे आणि आपण सगळे या प्रक्रियेशी जोडले जाऊयात. गेले तासभर शेख साहेब यांनी आपल्याला वेळ दिला आणि आपणही ही चर्चा ऐकली त्याबद्दल आपलं आभार. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद.